ई बायोटोरियमचा मी अनुभव तुम्हाला 4-5 दिवसाचा अनुभव शेअर करू इच्छिते. माझे वडील जवळजवळ 8 दिवस झालं, 8 ते 15 दिवस झालं कृष्णा चॅरिटेबलला आमच्या कराडच्या इथे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. त्यांची डॉक्टरने पूर्ण म्हणजे गॅरंटी नव्हती दिली की तुमचे वडील हे होतील म्हणजे बरे होतील म्हणून. तर आम्ही शेवटी निर्णय घेतला की डॉक्टर बोलले की तुम्ही घरी घेऊन जा आणि काय सेवा होईल ती तुम्ही करा. तर मी मी ठाण्याला असते, तर ठाण्यावरून मी आता ई बायोटर्मला 1 महिना झाला मी जॉईन झालेली आहे. आणि माझ्या मिस्टरांसाठी मी गादी घेतलेली होती. त्यांना शुगरचा त्रास होता, तर त्यांना महिन्याभरामध्ये शुगरचा खूप म्हणजे चांगला रिझल्ट आला. म्हणून म्हटलं आता वडील आता एवढेच आपले म्हणजे आजार येतात, मी येतानाच गादी घेऊन आली ती आणि म्हटलं ट्राय करून बघूया. तर लगेच आल्यावर मी सिरियस होते म्हणून हॉस्पिटलमध्ये त्यांना नेलं. तर तिथे डॉक्टरने 4-5 दिवस ट्रीटमेंट घेतली. त्यांनी सगळं ट्रीटमेंट केली. तर सगळे बोलले की 2 डॉक्टर म्हणजे 2 ठिकाणी नेलं, आम्हाला खरं वाटलं नाही म्हणून कराडचे 2 हॉस्पिटल प्रायव्हेटमध्ये पण केलं आणि कृष्णा चॅरिटेबलला पण नेलं. तर तिथं ते बोलले की तुमचे वडील एकदम क्रिटिकल आहे बोलले. शेवटी म्हटलं इथे ठेवून होतील का, उपचार होईल का त्यांच्यावर. तर बोलले आम्ही काय गॅरंटी देऊ शकत नाही, तुम्ही महिनाभर ठेवलं तरी पण त्यांची काही प्रकृती सुधारणा होणार नाही. तर मग बोलले की डॉक्टर बोलले की तुम्ही आपल्या घरी घेऊन जाऊ शकता, आपली काय होईल ती सेवा तुम्ही घरी करा. म्हणून मग आम्ही दोघी बहिणी आम्ही दोघींनी निर्णय घेतला की आपण घरी घेऊन जावं, 4 घास आपले चांगले त्यांना घालून आपले बरे करावे. मग मी घरी आल्यावरती त्यांना मी आणलेल्या गादी ई बायोटोरियम या कंपनीची मी गादी आणलेली होती, त्या गादीवर मी त्यांना झोपवलं आणि ऑक्सिजन डॉक्टरांनी सांगितले की तुम्ही घरी जाऊन ऑक्सिजनची पण सोय करावी लागेल. मग मी येतानाच ऑक्सिजन आणला होता, पण ते 1 ते 2 दिवसच त्यांना लावला. पण ते गादीवरती झोपवल्यामुळे त्यांना ऑक्सिजनची पण त्या गरज लागली नाही. परत ते बोलले की मला ऑक्सिजन नको आहे म्हणून तो ऑक्सिजन आम्ही जवळजवळ 4 दिवस झालं बंद केलेला आहे. तर तशीच बाटला तसाच पडलेला आहे. मग आम्ही ह्याच्यावरती झोपवल्यावरती त्यांना 4 दिवसात एवढा फरक पडला आहे की ते स्वतःहून चालू शकतात. आता तुमच्या समोरच आहेत, उठून बसलेले आहेत ते. किती चेहरा त्यांचा टोटो आहे. तुम्ही त्यांच्या हॉस्पिटलमधला पण फोटो तुम्हाला शेअर करू इच्छिते. हॉस्पिटलमध्ये कोणत्या कंडिशनमध्ये होते आणि आता ते कोणत्या कंडिशनमध्ये आहे हे मी तुम्हाला दाखवू इच्छिते. ते हे वडील माझे आहेत, वय वर्ष त्यांचं 78 आहे. तेवढ्या 78 वयामध्ये एवढी आम्हाला भीती घातली ती, पण आम्ही ते सगळं मागे ठेवून त्या ई बायोटोरियम कंपनीच्या गादीमुळे इतका रिझल्ट आला. आणि हे अल्कलाईनचं पाणी, शुद्ध पाणी आम्ही त्यांना प्यायला देतो. गरम गरम पाणी करून त्याच्यामध्ये हे पट्टा लावल्यावरती पाणी अल्कलाईन होतं आणि ते पाणी आता पिल्यामुळे त्यांच्यात एवढी एनर्जी आणि स्वतःहून ते चालत जाऊ शकतात, चालत येऊ शकतात आणि सगळं त्यांचे ते करतात. म्हणजे एवढा ह्याचा रिझल्ट आहे. थँक्स. मी खरंच आपले ई बायोटोरियम कंपनीचे सागर जोशी सरांचे मी आभार मानते. आणि ई बायोटोरियम कंपनीने आम्हाला खूप चांगलं हे दिलेलं आहे, प्रोडक्ट दिलेला आहे. त्याच्यामुळं थँक्यू. आणि माझे वडील 2 शब्द बोलतील. मी एकदम सिरियस होतो, तर आता मी एकदम चांगला झालेलो आहे. 1-2 दिवस जरा मला धरून चालावं लागलं, पण आता मी स्वतः लघवीला संडासला जाऊन येऊ शकतो, बाहेर फिरू शकतो. पाहिजे तर आता मी फिरून दाखवू शकतो तुम्हाला. मी फिरू शकतोय आता, मला कुणाचा आजार लागू शकत नाही, काय नाही, व्यवस्थित मी फिरू शकतोय. म्हणजे असं होईल असं कधी वाटलंच नव्हतं, घडलं नव्हतं, असं चांगलं घडले आणि या कंपनीचा मी धन्यवाद करतो.